अस्सलाम वालेकुम, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे कोकणी साम्या, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। मी आज रमजान स्पेशल खास इफ्तारीसाठी घेऊन आले साबुदाणे वडे। त्यांच्यासाठी आहे मी ना पाव किलो साबुदाणे घेतले होते, रातभर बेस फुगत ठेवले होते त्यांना, आणि त्यांचं पाणी ना सगळं छानून घेतले आहे। आणि हे घेतले आहेत मी 3 बटाटी उकरून बेस। त्यांच्या बाद आहे मी टाकीन 1.5 चमची जिरा, 1.5 चमची बुक्कीची, आमच्या कोकणीला जी बुक्की असते त्यांची कूट आहे ही, ती घेते मी 1.5 चमची, आणि 1.5 चमची मीठ, थोडीशी साखर घेतली आहे टेस्ट याच्यासाठी, आणि अर्धा लिंबू घेतला आहे। अर्धा लिंबू म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस। आणि ही अद्रक लसणचं पेस्ट आहे, म्हणजे असं दरदरो पिसले आहे मी मिक्सरला, तो ॲड केलो आहे। आणि कोथिंबीर हा सगळा टाकून झाल्यावर आहे ना मी थोडा त्यांना कालवून घेईन। थोडा हे कालवून झाला ना का मी शेंगदाण्याची कूट आहे ही, म्हणजे 1 कप अर्धोच मी शेंगदाणे घेतले होते, त्यांची दरदर आहे ना मिक्सरला मी दल्लो होतो, तो टाकले आहे त्यांची पावडर शेंगदाण्याची। आणि बेस त्यांना मिक्स करून आहे ना मी त्यांना 10 मिनिटं ठेवीन मसालो जिरेसाठी त्यांना। तुम्हाला जर वाटलं ना तर साबुदाणे कमी जास्ती पण करू शकता, हा असं जरुरी नाही पाव किलोच हवे, पाव किलोच्याहून पण कमी घेतल्यावर ना तरी पण चालेल। आणि हे 10 मिनिटाच्या बाद आहे ना मसालो बेस साबुदाण्याला माझ्या जिरलो आहे। आता मी साबुदाणे बनवायला घेईन। एक थालीतला घेतला आहे मी गोरा तेल, आपला जो कुकिंग ऑइल असते ता, आणि हाताला आहे ना बेस असा रफ करीन। साबुदाणे आहेत ना बनवताना हाताला चिपके नाही पाहिजे, त्यासाठी बेस असं गोल गोल आहे ना उंडो बनवायचो आहे त्यांचं। उंडो बनवून झालो ना का ह्यो दुसरा हात आहे ना तो त्यांना पुश करायचो आहे, म्हणजे जास्ती पातळ पण नाही जास्ती जाड पण नाही, आपल्या हिसाबशीच बनवायची आहे। बघू शकता आहे तुम्ही, गरमीचा सीझन पण चालू झाला आहे, तेव्हा हे इफ्तारीला स्पेशल खा तुम्ही। साबुदाणे आहेत ना थंडे आहेत, आणि इफ्तारीसाठी रोजदारसाठी मोप बेस्ट आहेत, पोटातला एकदम थंडक होईसाठी। एक आता बनवून आहे ना मी एक प्लेटवर ठेवीन, आणि जेव्हा सगळे बनवून होतील ना तेव्हा मी तुम्हाला दाखवता। काही लोकांचे साबुदाणे आहेत ना तेलातला फ्राय करताना सुटतात, तुटतात, फुटतात, तर पुरे तेलातला आहेत ना असे बिखरून जातात, फ्राय नाही होत बरोबर। ते आहेत ना किती पण तुम्ही होईल ना ते बटाटे कमी घे जा, मी ते बोलते पाव किलोचे ना 3 बटाटे ठीक आहे, का की जास्ती बटाटे आणि आहेत ना साबुदाणे वरे बेश येत नाही, तेलातला आपले फुटून जातात। जितका होईल तेवढे बटाटे कमी घ्या। पाव किलोचे ना 3 बटाटे ठीक आहेत, मी पण पाव किलोचे ना 3च बटाटे घेतले आहेत। तुम्हाला वाटला ते आणखीन हे मसाले ॲड करू शकता हा। आणि हे थोडे माझे बनवून झाले आहेत, थोडे बाकी आहेत, ते मी फायनल मगशीन तुम्हाला बनवून दाखवता। आता मी घेत आहे फ्राय करायला। हा मी गॅसवर ठेवला एक कढई, आणि तेल मॅडम पहिल्याशी मी गरम करत ठेवला होता, आणि मगशीने गॅस मी बारीक केलो आहे जेव्हा फ्रायला टाकले तेव्हा। हे बघू शकता तुम्ही, एक एक करून साबुदाणा वडा आहे ना आपल्याला फ्राय करे टाकायचा आहे। जितका पण होईल ना फ्राय होताना गॅस मगशीने फास्ट करायचो आहे। आणि हे आहेत ना साबुदाणे एकदम माझे गोल्डन झाले आहेत, बघू शकता आहे तुम्ही, एक पण माझं फूट नाही झालं होय, माशालाशी मोप बेस आले आहेत। माझी पण ही रेसिपी तुम्ही एकदा रमजान महिन्यात ट्राय करून बघा, माशालाशी मोप बेश येतील तुमचे साबुदाणे वडे, खास इफ्तार स्पेशल येते। चला आता हे माझे साबुदाणे फ्राय झाले, तर एक प्लेटवर काढून मी तुम्हाला फायनल लुक दाखवता। तर हे झालेत आपले साबुदाणे वडे एकदम बनवून तयार, कुरकुरीत, फुसफुशीत, आणि एकदम मावमाव वाटलं। बघू शकता आहे तुम्ही, ह्या रमजानला इफ्तारीला तुम्ही पण बनवू शकता गरमागरम साबुदाणे वडे। माझी रेसिपी जास्ती हार्ड नाहीत, एकदम इझी रेसिपी आहे, आणि मी जास्ती लॉंग व्हिडिओ टाकत पण नाही। मिळता मोब बेगुनूस नेक्स्ट व्लॉगला। अल्लाह हाफिज।